साक्री तालुक्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दयनीय अवस्थेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे धुळे जिल्हाध्यक्ष गणेश गावित, ऑफरोड संघटनेचे जिल्हा सचिव तानाजी बहिरम, राजू कोकणी, विकास बागुल आणि सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर उदय सूर्यवंशी यांनी वसतिगृहाला अचानक भेट दिली। यावेळी वसतिगृहातील अस्वच्छता आणि अपुऱ्या सोयीसुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। वसतिगृह परिसरात मोठ्या प्रमाणावर डुकरांचा वावर असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडेही दुर्लक्ष होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। वसतिगृहातील दोन्ही गृहपाल विद्यार्थ्यांकडे योग्य लक्ष देत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। रात्रीच्या वेळी चौकीदाराकडून पुरेशी देखरेख होत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले। यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। विशेष म्हणजे हे वसतिगृह गेल्या अनेक वर्षांपासून भाडे तत्वावरील इमारतीत सुरू असल्याचे सांगण्यात आले। इमारतीची अवस्था जीर्ण झाल्याचेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। स्नानगृह, स्वच्छतागृह आणि बाथरूमच्या सुविधांबाबतही गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत। जेवण तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या स्वच्छतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। नवीन वसतिगृहाची इमारत बांधून पूर्ण झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे, मात्र ही नवीन इमारत अद्याप ताब्यात घेण्यात आलेली नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून इमारत बदलण्याची मागणी करूनही प्रश्न सुटलेला नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। वसतिगृहातील बाथरूममध्येही बाहेरील व्यक्तीकडून जुगार खेळला जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला। यामुळे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। प्रथमदर्शनी वसतिगृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे। विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा आणि सुरक्षितता ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी आहे। तसेच नवीन इमारत तातडीने विद्यार्थ्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह आणि सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आहे। या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग आणि राज्य सरकारने या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आहे। आता प्रशासन या आरोपांवर काय भूमिका घेते याकडे साक्रीतील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा मिळणार का, हा खरा प्रश्न आता आहे। या प्रकरणी प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रश्नांवर शासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रतिनिधी संगपाल मोरेसह स्वराज्य न्यूज, साक्री। डबा उघडता पोरं म्हणता 12 डबा उघडतो बुवा, सर्व वास मारता सकाळी 12 डबा उघडतो, 12-1 डबा उघडतो बुवा, सर्व वास मारता बुवा, वरण ते भाजी बुवा। आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला नाश्ता किती पाहिजे तुम्हाला, केव्हा पाहिजे नाश्ता? 10 वाजता त्यांना बोलतो। नाश्ता केव्हा पाहिजे तुम्हाला? 7 वाजताला। जेवण केव्हा पाहिजे तुम्हाला? 10:30ला। म्हणजे सर्व मनमानी कारभार चालू आहे। याला मेन दोषी कोण आहेत? दोघं वार्डन आहेत। म्हणजे यांच्या मनमानी कारभार चालू आहे। वार्डन लोक हे टायमाला येत नाही, जात नाही, काय येते। आता कुत्रा जातोय, डुक्कर जातोय। जनावर म्हटलं आपण साध्या भाषेत, आपल्या एक डुक्कर सुद्धा खाऊ शकत नाही किंवा कुत्रं सुद्धा खाऊ शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे। तर आपण गाईला आपण गोमाता मानतो, त्या गोमातेला सुद्धा खाऊ घालू शकणार नाही। जर माणूस नाही खाऊ शकत तर त्या गोमातेला आपण हिंदू धर्मामध्ये एक चांगलं मानतो, प्रतीक मानतो, तिला सुद्धा आपण खाऊ देऊ शकत नाही, तर माणूस कसा खाईल? आणि आदिवासी हा कसा खाऊ शकतो? इतकी वाईट परिस्थिती आहे की आपल्या आदिवासींना एवढे पैसे भेटत असताना सुद्धा एका विद्यार्थ्यावर दर वर्षाला मुख्यमंत्री साहेब सांगतात की 60,000 रुपये खर्च होतो स्वयं योजनेनुसार। तर मग हा पैसा जातो कुठं? असा जातो या पोळ्यांवर। ह्या त्यांच्या वस्तू बघा, ही डाळ दिलेली आहे, ही भाजी बनवली आहे, किती दैनंदिन अवस्था आहे।